नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपली ही जी लागवड आहे ही 6 जूनची आहे आणि आपण गळफांदी कटिंगला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आता गळफांदी कटिंगला सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी घन लागवड पद्धतीने लागवड केलेली आहे त्या शेतकऱ्यांना गळफांदी जी काटायची आहे ती 35 ते 45 दिवसादरम्यान आपल्याला गळफांदी काढता येते. परंतु काही व्हरायट्यामध्ये जर अर्ली तुमची पाते लागली असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी पाते लागल्यानंतर तुमची गळफांदी ही कट करायची असते. तर सर्वसाधारण कालावधी जर बघितला तर 35 दिवसाच्या पुढे आपण गळफांदी काटायला सुरुवात केली पाहिजे, कारण की त्यावेळेस अतिशय उत्तम हा टाईम असतो आणि त्यावेळी जर योग्य वेळी जर काटणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या कापसाला जे अन्नद्रव्याचा उचल आहे तो फक्त फळफांद्याला भेटून पातेगळ कमी होते व त्याचप्रमाणे बोंडाचं वजन देखील जास्त प्रमाणात हे या ठिकाणी भरत असतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारच्या सिकेटरच्या सहाय्यानं ही गळफांदी कटिंग या ठिकाणी चालू करायची आहे. मागील वर्षी पण आपण अशाच प्रकारे 2.5 बाय 1 वर लागवड करून गळफांदी कटिंग केलेली होती आणि एकरी 14 क्विंटलचं उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं होतं. मागील 2 वर्षापासून आपण अशाच प्रकारे घन लागवड पद्धतीनं कापसाची लागवड करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं नियोजन करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला गळफांदी ही कशा प्रकारे ओळखायची असते ही बघू शकता. तर हा आपला या ठिकाणी 6 जूनची लागवड आहे आणि या ठिकाणी आपल्याला आज रोजी 35 ते 36 दिवस या ठिकाणी 36वा दिवस चालू आहे. तर अशा प्रकारे ही जी गळफांदी असते ही बुडाकडून या ठिकाणी बुडालगत असते व तिला पहिला फुटवा हा पानाचा असतो, बघू शकता. आणि तिची जी वाढ आहे ती शेंड्याकडे या ठिकाणी वाढताना दिसत असते. त्यामुळे सिकेटरच्या सहाय्यानं आपल्याला 1 ते 2 इंच अंतर सोडून अशा प्रकारे त्या ठिकाणी कट करायचं आहे. ते कट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इतरही गळफांद्या ज्या आहेत त्या बघून या ठिकाणी कट करायच्या असतात आणि प्रत्येक व्हरायटीला 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 4 ह्या गळफांद्या असतात. त्यामुळे काही व्हरायटीचं प्रमाण जरी गळफांद्याचं कमी असलं तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. 2 ते 3 गळफांद्या ह्या सरासरी प्रत्येक व्हरायटीला असतातच आणि त्याप्रमाणे आपल्याला ती कटिंग करून उत्पादनामध्ये वाढ करून घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 35 ते 45 दिवसादरम्यान लागवडीनंतर हे या ठिकाणी गळफांदी कटिंग करायची आहे. बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आता आपल्याला गळफांदी कटिंग ही सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर याचं जे खताचं नियोजन आहे ते आपण ऑलरेडी या ठिकाणी चॅनलवर शेअर केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पद्धतीने आपण कापसाची लागवड जर केली तर नियोजनास अतिशय महत्त्व आहे आणि याच्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश ही कशा प्रकारे खेळती राहील यावरच हे कापसाचं उत्पादन अवलंबून असतं. मग तुम्ही कोणत्याही पद्धतीनुसार किंवा कोणत्याही पॅटर्ननुसार कापसाची लागवड करा, पण तुम्हाला फक्त हवा आणि सूर्यप्रकाश याचबरोबर इतर जे नियोजन आहे त्याच्यामध्ये खताचं नियोजन असेल, फवारणी नियोजन असेल, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु जास्तीत जास्त जो उत्पादनामध्ये फरक पडतो तो फक्त तुमची लागवड पद्धत असते आणि त्या लागवड पद्धतीमध्ये तुम्हाला हवा व सूर्यप्रकाश हा कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचं नियोजन करता येईल, जास्तीत जास्त झाडाला कसा उपलब्ध करून देता येईल अशा पद्धतीने लागवड करा, त्या पद्धतीने नियोजन करा. आता याच ठिकाणी जर आपण 2 तासामधील अंतर जास्तीत जास्त ठेवलं असतं तर आपल्याला या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी सूर्यप्रकाश व हवा खेळती राहिली असती. परंतु आपलं हा एक पूर्ण कोरडवाहूचं क्षेत्र आहे आणि आपल्याला पहिल्या फ्लॅशमध्येच म्हणजे पहिल्या 2 वेचण्यामध्येच आपल्याला पूर्ण उत्पादन घ्यायचं आहे, कारण की जास्तीत जास्त हा निसर्ग ज्या पद्धतीने बदललेला आहे तो जास्त वेळ आपल्याला फरदड किंवा डिसेंबरच्या पुढं कापूस ठेवायची या ठिकाणी गरज नसते. ही गळफांदी कट केल्यानंतर आपल्याला 65 ते 70 दिवसादरम्यान शेंडे खुडणी देखील करायची आहे. त्यामुळे आपल्याला ज्या फळफांद्या भेटतील त्या फळफांद्याला
जास्तीत जास्त पाते लागतील, परंतु त्याचबरोबर त्या पात्याचं ज्यावेळेस बोंडात रूपांतर होईल ते अतिशय चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचं वजन हे तुलनेनं खूप चांगलं असतं. त्यामुळे या गळफांदी काटण्याचा आपल्याला वजनामध्ये खूप मोठा फरक त्या ठिकाणी जाणवतो आणि म्हणूनच आपल्या एकरी उत्पादनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाढ होते. तर बघू शकता अशा प्रकारे आता पूर्ण प्लॉटची कटिंग झाल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, कशी सुधारणा होते हे आपण मागच्या वर्षीसुद्धा चॅनलवर शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर यावर्षीसुद्धा आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.